हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये जो स्वागत आहे। आज आपण छेद भिन्न असलेल्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाहीये त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा। डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे आणि तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं, तिथेही त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळेल, तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित समजेल। प्रकार दुसरा आहे तो कोणता आहे प्रकार दुसरा? छेद भिन्न असताना। सर कशा प्रकारे सोडवायचा? इथं बघा, छेद भिन्न असताना। सर तुम्ही सगळ्यापासून बेसिक गोष्ट का घेताय? याचा कारण असं आहे बाळांनो की तुम्हाला तुमचे जर बेसिक जर चांगले असेल, तुमचा जर पाया चांगला असेल तर वर तुम्ही मजल्यावर मजले बांधू शकता। अदरवाइज तुमचं खाली बेसमेंट चांगलं नाही, वर मजले जर बांधायला गेलात ना तर मग ते ऐन पावसाळ्यात किंवा ऐन भरतीच्या वेळी तुटून पडतं। त्यासाठी बेसिक शिकणं खूप महत्त्वाचं आहे। ह्यातलाच पहिला गणित आणि आम्ही तो ट्रॅडिशनली बघू, त्यानंतर शॉर्टकट बघू। पहिला गणित बघा, यातला 4.2/2 वजा 3.4/3। सर कशा प्रकारे सोडवायचा? बघा, आता ह्या दोघात गुणाकार असतं, ह्या दोघात अधिक असतं, ह्या दोघात गुणाकार असतं, ह्या दोघात अधिक असतं। याचा गुणाकार करायचा, अंश त्यात ऍड करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, अंश त्यात ऍड करायचा। कशा प्रकारे? 4 दुनी 8, 8 आणि 2 10, जो छेद आहे तो तोच घ्यायचा। समजतं इथं बरं व्यवस्थित? लक्ष द्या इकडं। पुढे बघा, 3 त्रिक 9, 9 आणि 3, 9 आणि 4 13, छेद ह्या 3 ला 3। आता पाया भिन्न आहे, मग अशा वेळी काय करायचा? सर तुम्ही हे शिकवलंच नाही आम्हाला। शिकवलं बाळा, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। अपूर्णांकाची वजाबाकी तो व्यवस्थित पहा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल। या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार म्हणजे छेदाचा गुणाकार। मग आता सर खाली शिकवा की 10 त्रिक 30 वजाला वजा 13 दोरी 26 छेद 2 त्रिक 6। मग आता 30 मधून 26 गेले, किती राहतात? 4 छेद 6, भाग मारा, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6। फायनल आन्सर आपला 2/3। समजतं? शॉर्टकट सांगा की? शॉर्टकट सांगतो तोपर्यंत तुम्ही वेळ तरी घ्या आणि बेसिक तरी समजू द्या तुम्हाला, म्हणजे त्याचा कन्सेप्ट तरी कळू द्या नेमका कशात आहे। डायरेक्ट शॉर्टकट म्हटल्यावर मग तो तुमचा मेंदू हँग होतो। शॉर्टकट साठी काही बेस असतात, त्या बेसवर तेवढेच गणित शॉर्टकट वर येतात, नाहीतर त्यांना ट्रेडिशनल पद्धत तुमचा कन्सेप्टच यूज करावं लागतं। समजतं का? काही बेस असतात, त्या बेसवर शॉर्टकट होत जातात। पुढचा गणित बघा आता। सर दुसरा गणित कशा प्रकारे सोडवाल? इथं बघा, आता मी काय करतो, दुसरा गणित घेतो 9.4/2 वजा 2.2/3। मी काय करणार आता? ह्या पूर्णांकातून हे पूर्णांक वजा करणार। 9 मधून 2 गेले, किती राहतात? लवकर सांगा। 7 राहतात। हे साईडला ठेवून घ्या। हो सर, ठेवून घेतला। आता पुढे काय करणार सर? पुढे बघा आता काय करायचं राहिले काय? 4/2 वजा 2/3। मग आता सर पाया समान नाही, मग क्रॉस गुणाकार करून घ्या। हो करून घेतला सर। 4 त्रिकोण 12 वजा 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, किती 12 तून 4 गेले, 8/6, भाग मारा, 2 त्रिक 6, 2 चौक 8, बरोबर आहे? 4/3 राहतो का? आणि ह्या 7 ला 7 घ्या। जर तुम्हाला जर गणित जर पूर्णांक अपूर्णांकात पाहिजे तर हा ठेवा, नाहीतर सर अपूर्णांकात पाहिजे मग ह्यात गुणाकार ह्यात अधिक करा। 7 त्रिक 21, 21 आणि 4 25/3। हा तुमचा गणित आला। सॉरी, इथं 2/3 आले, इथं 25/3 आहे। गणित वेगळं आहे मला, वेगळं आहे गणित, त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। समजते तर बरे? कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असेल तर गणित सुटतात, नाहीतर तुम्हाला गणित येणार नाहीये। शॉर्टकट साठी काही ना काही बेस असतो। छेद सारखे आणि अंश सारखे असताना, छेद भिन्न आणि अंश भिन्न असताना, अशा प्रकारचे खूप वेगवेगळे आपले
बेस असतं त्यावर तुम्हाला गणित सोडवावं लागतं. तेवढे बेस पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट तुमचा प्रॉपर असला तर बेस करायचंच नाही ना. बेसची गरज आहे का? नाहीये. सर ते कॉन्सेप्ट असा आहे, मग तो तसा आहे, मग तो कॉन्सेप्ट तसा आहे, मग सगळ्या कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून डोक्याचा गटर करून घ्यायचंय का? नाहीये. आपल्याला काय करायचंय? फक्त भरती व्हायचंय. बरोबर आहे. गणितातलं तज्ञ व्हायचं नाही आपल्याला. गणिताचं जर तज्ञ व्हायचं असेल तर आम्ही भरती सोडावं लागतं आणि फक्त गणिताचं तज्ञ व्हावं लागतं. यासाठी आपल्याला काय करायचं? भरती करायचंय. मग सर सगळे हे ह्याचा असा बेस आहे, सर ह्याचा चौथा बेस असा आहे, सर पाचवा बेस असा आहे. मग हे करत गेला की गणित सुटून जातं आपलं. समजतं का? कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. ज्याचा कन्सेप्ट क्लिअर असतो ना त्याला कशा प्रकारचे गणित होते तो व्यवस्थित सोडून टाकतो. समजतं. नाही तर ज्याला शॉर्टकट शिकलेला असतो सर इथं 2/3 अशा प्रकारचे आहेत सर मला दुसरं द्या, अशा प्रकारचं होतं. तिसरा गणित बघा. 4.2/3 समजतं वजा 6.12/6. ही शॉर्टकट बघा. आता पहिला कशा प्रकारे सोडवायचं इथं बघा. यात कुठं भाग जातो का? बघा जातोय. हो सर 6 1 6 6 2 12 गेला इथं. मग राहतो काय आता? बघा आता 4.2/3 4.2/3 वजा हा 4 1 सॉरी 6 1 6 म्हणजे एक राहिला. 6 आणि 2 8 झाले. समजतं इथं बरे? समजतं का? मग पुढे आता हे बघा यात गुणाकार करा, यात बेरीज करा. किती होतो? 4 × 12 12 आणि 2 12 आणि 2 किती होतं लवकर सांगा? 12 आणि 2 14/3 वजा 8/1. क्रॉस गुणाकार करा. काय होतं सर? 14 1 14 वजा 8 3 24/3 1 3. सर 14 24 कसे जातात? मोठ्या संख्येत लहान संख्या वजा कर. किती राहतात? 10 राहतात वजा. बरोबर आहे का? वजा 10 राहतात का? आणि ह्या 3 ला 3. अशा प्रकारे गणित सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 4 बघा. तेव्हा क्वेश्चन नंबर 4 काय? 6.18/6 वजा 2.10/2 पाया भिन्न आहे. ओके. पाया भिन्न असताना पूर्णांक अपूर्णांकाची वजाबाकी कशा प्रकारे सोडायचं बघा. शॉर्टकट पद्धत. 6 1 6 sin 3 18 2 1 2 2 5 10. आता भाग मारले. मग आता राहिलेल्या संख्याची बेरीज करून घ्या. या संख्याची तर बेरीज करून घ्या. 6 आणि 3 किती होतात? 9 वजा 2 आणि 5 किती होतात? 7. बरोबर आहे का? 9 मधनं 7 गेले किती राहतात? 2. हा तुमचा फायनल आन्सर आला. सर नाही समजलं? पुढचा गणित बघा. हे बघा पुढचा गणित काय? 10.15/5 वजा 3.12/10. मग आता काय करायचं सर? छेद भिन्न आहेत आणि पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज आहे. अशा वेळी कसं सोडवायचं बघा गणित. 5 1 5 5 3 15 6 1 6 6 2 12. आता जो भाग मारला त्याची बेरीज करून घ्या. समजतं का मी काय म्हणतो? मग 10 आणि 3 13 वजा 3 आणि 2 5. 13 मधनं 5 गेले किती राहतात? 8 राहतात का? आज हा तुमचा फायनल आन्सर. आता पुढे बघा. पुढचा गणित बघा. 6वा गणित. 10.18/18 वजा 15.16/4. मग सर आता एवढा मोठा कसा सोडवायचा? तेव्हा छेद भिन्न असताना पूर्णांक अपूर्णांकाची वजाबाकी कशा बरे करायची बघा. 18 1 18 18 1 18 4 1 4 4 चौक 16. ज्याने तुम्ही आता भाग मारलेला गणित असतो तो भागा जो आलेला असतो तुमचा इथं त्याचा बेरीज करून घ्या आणि इथं याचा बेरीज करून घ्या. किती होतो? 10 आणि 1 11 वजा 5 आणि 15 आणि 4 19 वजा करा. आता किती राहतात? 19 मधून 11 गेले. लवकर सांगा. 8 राहतात का? वजा 8. समजतं? इझी आहे. जर तुम्हाला गणित समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.